जय जय स्वामी समर्थ। आज आपण ऐकणार आहोत अशी एक सत्यकथा जी तुमच्या अंतकरणाला स्पर्श करून जाईल। ही फक्त कथा नाही तर श्रद्धेची, भक्तीची आणि स्वामी समर्थ महाराजांच्या अनंत कृपेची अनुभूती आहे। ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या जीवनातही समर्थांचा आशीर्वाद कसा उतरतो हे तुम्हाला जाणवेल। स्थान अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ महाराजांचं पवित्र स्थान। काळ सुमारे 1870च्या सुमारास। एक साधा शेतकरी नामदेव खूप गरीब होता। रोजचं अन्नही कधी मिळे कधी नसे, पण त्याच्या हृदयात स्वामी समर्थांवर अतूट श्रद्धा होती। रोज सकाळी तो स्वामीचं नाम घेत असे, जय जय स्वामी समर्थ। एक दिवस त्याच्या मुलाला तीव्र ताप आला। औषध काही उपयोगी पडत नव्हती। नामदेवाची पत्नी रडत होती आणि घरात निराशा भरली होती। पण नामदेव म्हणाला, स्वामी समर्थ आमचे रक्षण करतील। तो रात्री उशिरा अक्कलकोटला निघाला। पायी भुकेला, थकलेला, पण मनात फक्त एकच विचार, स्वामीचं चरण दर्शन झालं की सगळं ठीक होईल। 3 दिवसाच्या प्रवासानंतर तो अक्कलकोट पोहोचला। स्वामी महाराज त्यावेळी वटवृक्षाखाली बसले होते। नामदेव जमिनीवर कोसळला आणि रडत रडत म्हणाला, माझं लेकरू आजारी आहे महाराज, कृपा करा। स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे नाम्या, तू घरी परत जा, तुझं लेकरू आता बरं झालंय। नामदेव अचंबित झाला, पण तो नमस्कार करून परत घरी गेला। आश्चर्य म्हणजे घरी पोचल्यावर त्याने पाहिलं की मुलगा खेळत आहे, हसत आहे। पत्नी म्हणाली, तू निघालास तसाच मुलाचा ताप केला। त्या क्षणी नामदेवला डोळ्यातून अश्रू आले, कारण त्याने स्वतः स्वामींचा चमत्कार अनुभवला होता। विश्वास आणि श्रद्धा असेल तर समर्थ कृपा नक्की मिळते। ते शरीराने दूर असले तरी भक्ताच्या भावनेतून ते सदैव जवळ असतात। ही कथा ऐकून तुमच्या मनात एक विचार नक्की उमटेल की समर्थ महाराज अजूनही आपल्या सोबत आहेत। फक्त श्रद्धेचा दिवा मनात लावा आणि बघा आयुष्यात चमत्कार कसा घडतो। जय जय स्वामी समर्थ। ही कथा जर तुम्हाला भावली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि स्वामींचं नाम जपा। जय जय स्वामी समर्थ।